नमस्कार मित्रांनो, आपण आज बारामती शहरामध्ये आलो होतो आणि बारामती शहरामध्ये फार्म आहे. तर यांचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, यांच्या फार्मवर पंगनूर जातीच्या गायी असतात. पंगनूर जातीच्या गायी असून सुद्धा मित्रांनो, त्यांच्याकडे पूर्ण झेड ब्लॅक पंगनूर गायी खूप दुर्मिळ आहे. म्हणजे भारतामध्ये बोटावर मोजण्या इतक्याच अशा प्रकारच्या गायी उपलब्ध आहेत सध्या. ब्लॅक कपिला पंगनूर गायी खूप कमी प्रमाणात मिळतात, तर त्यांच्याकडे ह्या खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. आणि मित्रांनो, दर आठवड्याला तुम्हाला कमीत कमी 10 ते 20 गाय उपलब्ध होऊन जातील. आणि त्यांच्याकडे गाय मित्रांनो, व्यायला आलेली गाय पाहत आहे, अशा पद्धतीची व्यायला आलेली गाय आहे. तसेच मित्रांनो, 4 महिने 5 महिने गाभण असणाऱ्या गाय सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध असतात. आणि तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्यांच्याकडे मित्रांनो आज जवळजवळ 5 ते 6 गाय उपलब्ध आहेत पाहत आहे. म्हणजे टोटल 7 गाय उपलब्ध आहे. आणि या गायचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, ज्या गिर गायी असतात आपल्याकडे किंवा इतर देशी गायी असतात, एक गायच्या तुलनेमध्ये ह्या तुम्ही 5 गाय एक गायच्या खाद्यामध्ये तुम्ही ह्या 5 गाय सांभाळू शकता. या गायची उंची पहा, माझ्या कमरेपेक्षा माझी कंबर आणि कमरेपेक्षा ईदभर खाली आहे. साधारण ही 2.5 फुटाची गाय आहे. तर 2.5 फुटाच्या अशा गाय तुम्हाला खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिला. आणि मित्रांनो, वैशिष्ट्य म्हणजे ह्या गायीचं पाहताय, अशा शांत स्वभावाच्या गायी आहेत. कसल्याही प्रकारची हालचाल करत नसतात या गायी पाहताय. आणि एका टायमाला मित्रांनो, ही गाय 1 लिटर दूध देते. म्हणजे दिवसभरामध्ये ही गाय 2 लिटर दूध देते. तिच्या वासराचं भागून 2 लिटर दूध देते. इतर गायच्या तुलनेमध्ये मित्रांनो, या गायची फॅट 8 ते 9 लागते. त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असतील दुर्मिळ मध्ये, आणि काळी कपिला पंगनूर मध्ये ह्या खूप दुर्मिळ असतात, पण बारामती शहरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्हाला जर अशा पद्धतीच्या शांत स्वभावाच्या गायी खरेदी करायच्या असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता. पाहताय, मी 2 पायावर बसलोय आणि माझ्या कानाच्याच लेवलला आहे फक्त गायी. तर तुम्हाला अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलाय. या गायीचं वैशिष्ट्य मित्रांनो, कलरला झेड ब्लॅक आहे. तर अशा 7 गायी उपलब्ध आहेत जवळजवळ पाहताय. तर अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असतील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पाहताय, या शांत स्वभावाच्या गायी पाहताय. म्हणजे भारत देशामध्ये सर्वात छोटी गाय म्हणून ही गाय प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशातील ही गाय आहे. तर या गायीचं वैशिष्ट्य तुम्ही पाहून घेतलंय. पूर्णतः काळी गाय आहे आणि काळ्या गायी खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. मित्रांनो, तिरुपती बालाजी या देवाला जे दूध वाहिलं जातं, तर या गायीच्या दुधापासून अभिषेक केला जातो देवाचा. त्यामुळे या गायीला खूप महत्व आहे. आणि पूर्णतः काळी कपिला गाय मिळणं खूप दुर्मिळ आहे. पंगनूर गाय मिळून जातील तुम्हाला, 2, 2.5, 3 फुटाच्या पंगनूर गाय मिळतात. पण पंगनूर मध्ये झेड ब्लॅक कलर खूप कमी असतो. या गायीच्या किमती मित्रांनो 50,000पासून 60,000पर्यंत आहेत. तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर आपण स्क्रीनवर नंबर दिलाय. अशा पद्धतीच्या गायी पाहता. ही गाय व्यायला आलेली आहे. या गायीचं वय साधारण 3 वर्ष आहे. अशा पद्धतीची गाय. आणि तुम्हाला जर एक देशी गाय सांभाळायची असेल तर एका मोठ्या देशी गायच्या खुराकामध्ये ह्या 3 ते 4 गाय तुम्ही सांभाळू शकता. आणि एक एचएफ गाय सांभाळणार असाल तुम्ही तर त्या एचएफ गायच्या खाद्याच्या एका गायच्या तुलनेत ह्या 6 ते 7 गाय तुम्ही सांभाळू शकता. अशा पद्धतीचा आहार आहे यांचा. एक शिळी एवढा आहार या गायचा आहे. पाहताय, हे झेड ब्लॅक कपिला आहे आणि ही सध्या हिटवर आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल, यांच्याकडे मित्रांनो 2 महिन्यापासून पाहताय, यांच्याकडे 2 महिन्यापासून तर 5 महिने गाभण असणाऱ्या गाय उपलब्ध असतात. आणि वेळेला आलेल्या गाय सुद्धा यांच्याकडे उपलब्ध असतात. पाहताय, अशा स्वरूपाच्या ब्लॅक कपिला पंगनूर गाय आहेत या. तसेच मित्रांनो, तुमच्याकडे जर पंगनूर गाय असेल आणि सीमन उपलब्ध नसेल तर यांच्याकडे वळू सुद्धा आहेत. पाहताय, अशा पद्धतीचे पंगनूर वळू सुद्धा आहेत यांच्याकडे. क्वालिटी पाहून घ्या. खूप शॉर्ट मध्ये, म्हणजे 3 फुटापेक्षा खूप कमी हाईट आहे यांची. पाहताय, लांबी सुद्धा खूप कमी आहे, उंची तर खूप कमी आहे. अशा पद्धतीचे वळू सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहेत. या वळूचं वय 2 वर्ष आहे साधारण.
आता सध्या ब्रीडिंगला चालू आहे. तुम्हाला जर सिमन उपलब्ध नसेल आणि वळू हवा असेल तर तुम्ही ब्रीडिंगसाठी मेटिंगसाठी येऊ शकता. ती सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. आणि तुम्हाला वळू खरेदी करायचे असतील तर त्यांच्याकडे उपलब्ध होऊन जातील. कॉन्टॅक्ट करू शकता. अशा पद्धतीचे 2 वळू आहेत. पाहताय शांत स्वभावाचे हे मित्रांनो, हे पंगनूर पाहताय तुम्ही. अशा पद्धतीने व्हाईट मध्ये जर तुम्ही गाय घेतली तर साधारण 50,000पासून ते 60-70,000पर्यंत उपलब्ध असतात. तर सुरुवात मित्रांनो 50,000पासून आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गाय हव्या असतील आणि मित्रांनो तुम्ही जर डायरेक्ट इथं आले तर तुम्हाला खूप कमी बजेटमध्ये या गाय उपलब्ध होतात. आणि तुम्हाला घरपोच सुविधा हवी असेल तर तुम्ही त्यांच्याकडे ॲडव्हान्स पाठवून तुम्ही अशा पद्धतीच्या गाय बुकिंग करू शकता. तुम्हाला गाय उपलब्ध झाल्या तर तुम्हाला घरपोच सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा गाय खरेदी करायसाठी. पाहताय अशा स्वरूपाच्या गाय उपलब्ध आहे सध्या. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये काळ्या कलर मध्ये खूप कमी प्रमाणात अशा गायी उपलब्ध आहेत. तर तुम्हाला या गायी खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. अशा स्वरूपाच्या गायी खरेदी करू शकता. या 2 ते 2.5 फुटापर्यंत सरासरी गायची रेंज आहे. आणि या गायच्या दुधामध्ये 8 ते 9 ची फॅट लागते. तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायची असेल मित्रांनो, ही गाय गाभण आहे. पाहताय अशा स्वरूपाची गाय आहे. गाभण मध्ये गाय आहे ही. शांत स्वभावाची आहे. कासेला लागलेली पाहताय. कासेला लागलेली आहे. व्यायला आलेली गाय आहे. आणि सड सुद्धा खूप छोटे असतात. मित्रांनो, एका टायमाला ही 1 ते 1.5 लिटर दूध देते. साधारण दिवसभरात 2 लिटर दूध देते गाय. तुम्हाला जर अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. पाहताय ही शांत स्वभावाची गाय आहे. आणि गायची उंची कमरेपेक्षाही कमी आहे. पाहताय असं अँगल घ्या. मित्रांनो, मी बसलोय आणि माझ्या उंचीलाच गाय आहे आणि शांत स्वभावाची गाय आहे. हा वेळेला आलेली आहे. जवळजवळ आता 8 ते 15 दिवस घेईल अशा टायमिंग काशीला लागलेली. मित्रांनो, 8 ते 15 दिवस येईल ही गाय. या गायची किंमत साधारण 50,000पासून त्यांनी सांगितलेली आहे. तुम्हाला खरेदी करायची असेल तर 3 वर्ष वयाची गाय आहे ही. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. थंबनेलला फोटो दे ना.